सो हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. आज आपण ब्लॉग बनवत आहोत. आम्ही आज बनवणार आहोत चविष्ट आणि छान अशी कमी कडू असणारी कारल्याची चटणी. कारलंही म्हटलं तरी चालेल. आज माझी मम्मी कारलं बनवत आहे. सो तिने कारलं आता ठेचायला घेतलेलं आहे आणि कारलं मस्त असं छान ओबडधोबड ठेचून घ्यायचं आहे. त्यामध्ये मीठ टाकून एकजीव करून घ्यायचं आहे आणि नंतर 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. सर्वांना आवडेल अशी कारल्याची छानशी अशी रेसिपी आहे. सो आता पुढची रेसिपी मम्मी सांगेल तुम्हाला. हे पहा, मी हे 4-5 कारले घेतलेले, बारीक केलेले. हे बारीक म्हणजे मी असे ठेचून घेतलेले बारीक, आणि ते आता आपण बनवणार आहेत. साधं, एकदम साधं आहे. असं काही लय मोठं हे नाही. त्याला ठेचायचं आणि धुवून घ्यायचं चांगलं स्वच्छ 2 पाण्याने. आणि आता बनवायचं आहे आपल्याला. मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता त्यात थोडंसं तेल टाकते. हे बघा, आता मी कढई घेतलेली आहे, त्यात थोडंसं तेल टाकलेलं आहे, 1 चम्मचभर. आता त्यात आपण कारलं परतून घेऊ. त्यातलं परतून घेऊन सगळं पाणी जळू द्यायचं. हे बघा, आता याला पाणी सुटलेलं आहे. हे पूर्ण पाणी जळू द्यायचं. 10-15 मिनटं हे असं परतून घ्यायचं. आता आपल्या कारल्यातलं पाणी आटत आलेलं आहे, संपलेलंच आहे जवळजवळ सगळं. थोडंसं अजून 5 मिनटं होऊ द्यायचं. A few moments later. असं परतून झालेलं आहे आता आपलं कारलं. अजून काही ते असं कढईला लागलेलं नाही. जर लागत असलं तर तुम्ही थोडंसं अजून तेल टाकू शकता त्यामध्ये. हे थोडंसं आरत कच्चंच राहू द्यायचं. आता हे झालेलं आहे बघा. हे बघा, मी थोडासा लसूण घेतलेला आहे, 1 गाठा. तो आता बारीक करून घ्यायचा. थोडासा बारीक केलेला आहे तो आता त्याच्यामध्ये तेल करू शकतो आपण. तुम्हाला दुसरं भांडं घ्यायचं असलं तर दुसरंही घेऊ शकता तुम्ही, असं काही नाही. टाकलेली आहे. आता मसाले अगोदर का नाही टाकत आपण, की ते जळून जातात. हे बघा, आता मी थोडासा लसूण टाकत आहे. कमीच गॅसवर होऊ द्यायचं. मध्ये केलेलं आहे. तुम्ही दुसरं भांडं घेऊनही करू शकता. कारल्याचं बाजूला ठेवायचं आणि दुसरं घेऊन टाकून द्यायचं. आता लसूण होत आलेलं आहे. थोडासा सोडेला. आता मी त्यात थोडी हळद, थोडं तिखट तुम्हाला जेवढं लागतं तेवढं तुम्ही टाकू शकता. मी माझ्या हिशोबाने टाकत आहे. थोडा शेंगदाण्याचा कूट टाकते. मी शेंगदाण्याचा कूट टाकत आहे थोडासा, 2 चम्मच. आता हे झालेलं आहे. आता पूर्ण कारलं एकत्र करून घ्या. सोडे असं
आता हे 3 मसाले टाकते. 3 मसाले माझ्याकडे राजगरम मसाला, अंबारी मसाला आणि एव्हरेस्ट मसाला. हे थोडे थोडे टाकते. असं काही आवर्जून नाही आहे की हे मसाले टाकलेच पाहिजे, पण ज्याला आवडते त्यांनी टाकायचे, ज्याला नाही आवडत त्यांनी नाही टाकायचे. थोडे थोडे हा राजगरम मसाला टाकला, अंबारी टाकते, एव्हरेस्ट टाकते, थोडा थोडा थोडासा टाकायचा. मला आवडला तर टाका, नाही तर अंबारी, महाराजा, कोणताही तुम्हाला जे आवडतो तो वापरू शकता. थोडीशी कोथिंबीर टाकते. हे बघा माझं मीठ टाकायचं विसरलेलं आहे. तसं मी पहिले बारीक करताना मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे जास्त त्याला मिठाची आवश्यकता नसते. थोडंसं टाकलेलं आहे. आता हे बघा कोथिंबीर टाकते. असं लहान लेकरांनाही आवडत असं कारलं बनतंय, कडू लागत नाही. असं पहिले टाकलेलं आहे, म्हणजे धुताना मीठ टाकलेलं आहे मी पहिले, त्याच्यामुळे त्याला जास्त मिठाची आवश्यकता. हे बघा आता हे कारलं झालेलं आहे आपलं पूर्ण. आता एका साईडने ठेवते मी ते. हे बघा याची टेस्ट, हे बघा मी खाते आता. मस्त झालेलं आहे. कडू नाही, बिलकुल कडू नाही लगा. तुम्ही करून बघा, तुम्हालाही आवडेल.